20ला 2, 30ला 4, 20ला 2, तिसरा 4. हो मॅडम, फ्रेंडशिप बँड घ्या. पण आज फ्रेंडशिप डे नाही आहे. अहो 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे, पण आपले सगळे दिवस फ्रेंडशिपचे. घ्या, कुठला पाहिजे बोला. मी कोणाला देणार फ्रेंडशिप बँड? अहो मिस्टरांसाठी घ्या. मिस्टर नाही आहेत. अहो मग बॉयफ्रेंडसाठी घ्या. बॉयफ्रेंड पण नाही आहे. अहो मग मित्रासाठी घ्या. आता मित्र तर असणारच का नाही? हा बोला, कुठला देऊ? फ्रेंडशिप बँड घ्या, फ्रेंडशिप बँड. 20ला 2, 30ला 4, 20ला 2, 30ला 4. पट्या हे घे. बघू मी, म्हणजे गिफ्ट बघ की. हा बघूया. बाई अहो हे काय आहे भाऊजी? आता लग्नात आतले कपडे द्यायचे का बायकांना गिफ्ट म्हणून? अहो काय आणलेत तुम्ही भाऊजी? शिव 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 बोलले. अगं काय ग हे? अहो बघा ना. बघू. काय करताय? शिव 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 बोलले. अगं मला वाटलं होतं की आपण आणलेली भेटवस्तू ही रुबाबदारपणे अशी रुखवतात मांडली जाईल, पण हे म्हणजे अब्रूची लक्तर चव्हाट्यावर आणण्यासारखं आहे. भाऊजी जर तुम्हाला गिफ्ट नव्हतं आणायचं तर सांगायचं ना. बोलले तुझ्या माहेरच्यांसाठी मला गिफ्ट आणायचं नाहीये. आग्रह नसता केला मी. हे काय आणलं तुम्ही? आता श्रीखंड पुरी, बटाटे वडे, कुरडई, त्याच्यानंतर आळवाचं फतफद, या सगळ्याला आपण मोकणार. ते काही नाही बोलले. आज रात्रीचा जेवणाचा बेत हाच पाहिजे. करते. हा काय आहे, येऊन जाऊन मलाच काम आहे. आपण लग्नाला गेलो काय नाही गेलो काय, काम मलाच करायची आहेत. करेन मी आयुष्यभर. वल्ली वल्ली, तू असं काही करू नकोस. ऐक माझं, ऐक. आप्पा थांबा, मला थोडा वेळ द्या. मी बघतो, मी करतो मी गिफ्टचं काहीतरी. ते बघू नका, फक्त आणा. ए बाई, कशाला परीक्षा बघतेस? उशीर झालाय. हो ना सुरू. हा चल लवकर. तू सुरू होणार नाहीयेस नक्की? ठीक आहे. चंदू, इथे चहा मिळतो का? नाही, घासलेट मिळतं. देऊ? घासलेट? या. हा बोर्ड मी जो लावलाय 2053 रुपये खर्च करून लावलाय. चिमणे अमृत तुल्य. ते काय माझे पैसे झाडाला लागलेत म्हणून? नॉन सेन्स चहा म्हणताय? बरं बरं, द्या मग एक कटिंग चहा. तुम्ही माझ्या तोंडाची एवढी वाफ दवडलीत, आता अजिबात मिळणार आहे तुम्हाला कटिंग. निघा निघा. माणूस आहे निघा. नॉन सेन्स. ए मंग्या, बाजूला 2 अमृत कशा दे रे. आज वटपौर्णिमा आहे का? मग आज पण तुमची तीच लायकी आहे? हा काय बघत बसलाय? हात चालवा, चटाचटा पुसा, नीट साफ करा ते. चंदू, चंद्या. काय रे, लागली का आग? हो, अर्जंट जावं लागणार. गिफ्ट घ्यायचं. गिफ्ट? हळू बोल रे. आणि लवकर चल, सगळं रस्त्यात सांगतो. एक काम कर, तू हो पुढे, मी आलोच. लवकर ये. कप कुठे? कप 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 कुठे? कप कुठे? बोल राधा. हा मम्मा, ऐक ना, कुठेस तू आता?
अगं मी माझे काम आटपून जस्ट निघालीये. बोल ना. गेस व्हॉट, मी ना आता माझ्या काही फ्रेंड्सना जस्ट सांगितलं की तू आम्हाला लिव्ह इन मध्ये राहायची परमिशन दिली अँड दे वर सो एक्साइटेड. त्यांनी मला सगळ्या डिटेल सांगितलं की तू हे कर, तू ते. दिली नाहीये अजून, कारण त्याआधी तू मला सांगणार आहेस की स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तू काय करणार. ओके? हो सांगते. मी एक ऍड्रेस पाठवते, त्याच्यावर पोच. चल मेरी तूफानी, आज तुझे सौरभ की जान बचानी है. चंदे ऐक ना, आपण थोडं वेगाने जाऊ शकतो का? अरे तू घाबरतोस का इतका मर्दा? हा, जा आणि सांग तुझ्या वहिनीला बिंदास की गिफ्ट आणत नाही म्हणून. जा. अरे जरा हिम्मत ठेव. चंद्या ते थोडं वेगळं आहे आणि तू डायलॉग मारण्यापेक्षा गाडी फास्ट चालव ना. अरे मी फास्टच चालवतोय. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, आपण आता गाडीच्या टॉप स्पीडला आहोत. आपण आता बैलगाडीपेक्षा हळू चाललोय. अरे चौऱ्या, या ऐतिहासिक गाडीने कधी माझ्या बापाचं ऐकलं नाही. तुझं काय ती कर्वे. ओ कर्वे, नमस्कार. अहो मी चिमणे, गर्वे नाही. म्हणजे हा कर्वे रोड तुमच्या बापाचा नाही? नाही. मग बापाचा रस्ता असल्यावर की गाडी काय चालवताय? बाजूला. ओ माझ्या मित्राची अडचण आहे म्हणून, नाहीतर पुढल्या चौकात गाठून तुम्हाला बघून घेतलं असतं. चंदू तू काहीच बोलू नकोस, तू गाडी चालव. राधाचा हट्ट म्हणून यावं लागलं मला दुकानात. आणि मी कालच म्हटलं, प्रश्न तुमच्या माझ्या इगोचा नाहीये. हरकत नाही मॅडम. हितेन, राधाची मम्मीला शॉप दाखव. हो पण या ना. आमच्याकडे ना असं एव्हरी सेक्शन वेगळंच ठेवलं आहे. इन्स्टंट फूड सेक्शन आहे, नंतर पिठाचे सेक्शन आहे, आणि आम्ही ऑर्गॅनिक घी पण ठेवतो. आणि कॉफीची व्हेरायटी बघा तुम्ही, तुम्हाला सगळं आवडेल. सो मामा, इन शॉर्ट हे अख्खं दुकान मी आणि हितेन मिळून बघणार. आणि तुला रेंट आणि वरती खर्चाला पैसे असं मिळून 50,000 रुपये पर मंथ देणार. काय? भगवान, 50,000? हेच कारण होता की मुलीला घरामध्ये ठेवायचं. अजून तर कामाला लागली नाही आणि पैसे त्याला बाहेर द्यायचे आहे. हे बघा राधाची मम्मी, मी तुम्हाला काय बोलतोय की केव्हा हितेनची दादीने बिझनेस केला नाही, त्याची मम्मीने पण बिझनेस केला नाही, राधा पण नाही करेल. फक्त घर मॅरेज करेल. आता बघा, हितेनचा लग्न आमच्या समाजात ठरला असता तर 30-40 तोला आम्हाला सोना मिळाला असता. एक छोटीशी मर्सिडीज कार आम्हाला मिळाली असती. एक 5-7 बेडरूमचा छोटासा फ्लॅट आम्हाला मिळाला असता. पण काय करायचं, आता पोरगा लव मध्ये पडला ना. करू आपण ऍडजस्ट, पण एक शर्त आहे, लग्ना बगैर पोरा पोरी साथ में नहीं रहेंगे. आव्यो, येतोय मी. शॉप दाखव, शॉप. चल बाजूला. या ना आंटी. हा आहे तुझा प्लॅन? तुला काय वाटलं मी तुझ्याकडे घर भाडं मागते? तू माझ्यासाठी जड झालेली नाहीयेस राधा. हा तुझा निर्णय आहे, लग्नाआधी एकत्र राहून बघण्याचा. स्वातंत्र्य हवंय तुला, फ्रीडम. या मुलाबरोबर संसार करण्याची घाई झाली आहे ना तुला? घाई? हो. तुम्ही दोघंही सेटल्ड नाही आहात आणि त्याआधी एकत्र राहण्याचं खूळ शिरलंय तुमच्या डोक्यात. अगं मम्मा, पण दाखवलं ना आता शॉप तुला. राधा, तू मला हितेंचं दुकान दाखवलं नाहीयेस, त्याच्या बाबांचं दाखवलंयस. आणि त्यांच्या जीवावर मला घर चालवायला पैसे द्यायचं म्हणताय तुम्ही. पण मग असं अचानक कसं सेटल होऊ ना आम्ही? तुम्ही रातोरात सेटल व्हा असं म्हणतच नाहीये मी. नका हो, घ्या तुमचा वेळ, पण सुरुवात तर करा. बाळा, स्वातंत्र्य सगळ्यांना हवं असतं, जबाबदारी कोणालाही नको असते. हे तुला माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकणार? मला स्वातंत्र्य हवंय का या प्रश्नाचं उत्तर माहित नसताना मी कंपल्सरी स्वतंत्र झाले, तेही तुझी आणि आजीची जबाबदारी घेऊन. माझ्या स्वातंत्र्याची किंमत तुला आणि आजीला नाही मोजावी लागली, ती मी मोजते वेळोवेळी.
अरे हे ब्ल्यू नाही स्काय ब्ल्यू दाखव. अरे आपलं गिफ्ट घेऊया ना. अरे तू मुंबईवरून एक गिफ्ट आणलेलंस ना. अरे त्याचा किस्सा झाला रे. काय झाला किस्सा त्याचा? त्या अनामिका दीक्षित मॅडम आहेत ना. म्हणजे ती आपल्या कॉलेजमधली जलवा. हो. मला माहितीये. नाही ती समोर आली की तुझी टरकते. पण आपलं तसं नाही हा भाई. आपण गली के शेर आहे. कालच मॅटर झाला. काय झालं काल? मी आपला साधा सरळ संसारी माणूस. मी चाललो होतो आपल्या तुफानीवर. सिग्नलला थांबलो आणि बाजूला बघतो तर ही जलवा अनामिका दीक्षित डायरेक्ट लाईन मारत होती आपल्यावर. चंद्या ऐक ना. तू ऐक. जवळ आली आणि मादक स्वरात म्हणाली, ए तूच चंदू चिमणे ना. तू कॉलेजमध्ये होता तसाच हँडसम दिसतोयस, अगदी गोविंदासारखा. मी हल्लोच रे. काय बोलणार, कारण मला ओळखतात रे पेठेतले लोक. तिला वाईट वाटायला नको म्हणून मग मी पण आपलं म्हणालो, तू पण दिसतेस ठीकठाक. तर चेहराच पडला ना तिचा भाई. एकदम अंडरग्राऊंड. चंदू ऐक ना. तू जी रवली डायरेक्ट. मी बोललो तिला, तू सुंदर असशील आपल्या घरी. मी आपला चंदू चिमणे, चिमणे अमृत तुल्यचा इकलौता ओनर. मग अरे मग म्हणते कशी, ए चंदू तू बिझनेसमॅन झालास, चल ना तुझ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन चहा पिऊ. तुझ्या चिमणे अमृत तुल्यला त्या रेस्टॉरंट असं म्हणाल्या? हा. कुठे घडला हा सगळा प्रकार? मॉडेल कॉलनी. हा. नाही ऐक ना. तू बाई सौर्या मला जाऊ दे ना प्लीज. नको. अरे अरे ऐक ना तू. काय रे गोविंदा सारखा हँडसम चंदू चिमणे. चहा राहिलाच आहे आपला. चहा घेऊयात ना नंतर. मला आता गिफ्ट शोधायला जायचंय. नको Please, चंदू please. थांब ना. प्लीज ऐक ना चंदू. इकडे शोधे ना. सॉरी. काय रे पट्या, तुझ्या मंडळींचं मन भरतच नाही का? रोज रोज घेतोस वाटतं गिफ्ट. अहो नाही ते आधीचं गिफ्ट आपल्याकडनं मिसप्लेस झालं ना, त्यामुळे आता त्याच्याऐवजी दुसरं घ्यावं लागेल ना. ते मी ओ गॉड, हे हा सगळा गोंधळ माझ्यामुळेच झालाय. नाही बरोबर आहे. दॅट्स नॉट फेअर. तू आता एक काम कर, तुला आता इथे जे काही आवडेल ते तू सिलेक्ट कर. सिम्पल. पट्या, तुला वस्तूंकडे बघायचंय, माझ्याकडे नाही. एक्सक्यूज मी. तुला एक किडनी एक्स्ट्रा आहे का? काय? इथल्या किमती बघितल्या, इथलं काहीच आपल्या बजेटचं नाहीये. असं नाहीये. आपण इथल्या गिफ्टच्या बजेटचं नाही आहोत. चल. थँक्यू. काय रे, मिळालं गिफ्ट? नाही म्हणजे आम्ही अजून 2-3 दुकानात बघतो. हे तुझ्यासाठी. अहो नाही नाही काय घे. मी हे नाही घेऊ शकणार. असं कसं नाही घेऊ शकत? गिफ्ट घ्यायला आला होतास ना तू. घे. प्रेमिका ने प्यार से जो भी लिख दिया मेरे वास्ते है काव्य के समान. दिलरुबा ने प्यार से जो भी दे दिया मेरे वास्ते कसाद के समान. पट्या घे.
घे रे बाबा, काही होत नाही की. बाय द वे, माय सेल्फ चंदू चिमणे, वन अँड ओनली ओनर ऑफ चिमणे अमृततुल्य. काय आपण एवढे मोठे बिझनेसमॅन असून सुद्धा आपल्याला कधीच कोणीच काहीच गिफ्ट देत नाही. डिअर चंदू, हं? हे तुझ्यासाठी. हं? ऐक ना ला 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 ला. चंदू, ते याचे पैसे. पैसे? माझ्यामुळे मिसप्लेस झालं होतं ना गिफ्ट, सो त्याची नुकसान भरपाई समज. अहो नाही, मिस अनामिका, ऐका ना, मिस अनामिका, ऐका ना. बट्या बट्या बट्या, हा, तुला एक गंमत दाखवायची राहिली. नाही गंमत नको, ऐका ना. अहो हे काय? सरप्राईज. हे सरप्राईज नाहीये, हा अत्यंत वाह्यात फोटो आहे. कोण काढता असा वाह्यात फोटो? मी. आधी डिलीट करा तो. नाही नाही, ऐका ना, मी विनंती करतो, मिस अनामिका. ओ मॅडम. मोरू एडके, ए कमरेत मोडके, ए मोरू एडके, ए कमरेत मोडके, एडके मोडके. एडके. हे नालायकांनो, अरे तुमच्या बापाचा बाप आहे मी. तुमचा बाप माझ्या अंगा खांद्यावर खेळलाय. त्याला शेंबूड पुसायला मी शिकवलंय. अरे तुमच्या बापाला जाऊन विचारा, मोरू एडके म्हणजे काय चीज आहे ते. एडके, ए कमरेत मोडके. कुल्फी का नाही कुल्फी? तुझ्या बापाला दे. मला कुल्फी देतोय. पप्पा, हो काय ग? अहो एव्हा ना मुलीचा मामा मुलीला स्टेज पर्यंत घेऊन गेला असेल. हो ना. मुलीच्या डोक्यावर अक्षता पडत असतील. हो. आणि मला शिव्या. ती आत्या म्हणतच असेल, कुठे उलटली म्हणली, कुठे उलटली. एटीएम अजून कसा आला नाही? हो ना. आला. आलं एटीएम. भाऊजी, 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 भाऊजी. आला? हो, हे गिफ्ट. आणि पटपट निघा, उशीर होईल तुम्हाला. नाही नाही नाही, ते आम्ही नाही जाणार भाऊजी. काय आहे, मुहूर्त उलटून गेल्यावर कसं जायचं नाही का? बोलले अगं, असं न जाऊन कसं चालेल? मुहूर्त गेला ठीक आहे, पण पंक्ती उठायच्या आत आपण तिथे पोहोचूया. चल. आता थांबा थांबा. भाऊजी, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर उघडून बघू का? बघ की. नाही म्हणजे ते आता मगाशी फजिती झाली तशी व्हायला नको ना. बघ. थांबा. अय्या! परफ्यूम! अय्या! आप्पा परफ्यूम आणलाय भाऊजींनी. परफ्यूम! आप्पा, उच्च प्रतीचं गिफ्ट. क्या बात आहे. आप्पा, आता माहेरच्या सगळ्या लोकांमध्ये आपली कॉलर टाईट. वा. मी काय म्हणते, तुम्ही ना श्रीखंडाच्या सगळ्या वाट्या फन्ना करा. काय आता सगळ्यांच्या तोंडात मारेल असं गिफ्ट आणलंय भाऊजींनी. भाऊजी थँक्यू. मी एक काम करू का? काय? पेपर मध्ये हे बांधून आणते. हा, मी द्यायला बरं पडेल नाही का? आले चल. हो पण लवकर. हो हो आले. अगं बाई, मिस अनामिका, मला भेटा आत्ता. हॅलो. तुम्ही माझ्यासाठी इतकं महागातलं गिफ्ट घेतलं? अरे वा, मंडळींना फारच आवडलं वाटतं. मी मस्करी करत नाहीये.
मी सुद्धा सिरियसलीच बोलतेय. त्या बाटलीवरची किंमत बघून मी ती बाटली ठेवून दिली होती. खूप महाग होती ती. ते काही मला माहित नाही. गिफ्ट किंमत बघून नाही, आवड बघून दिलं जातं. आणि ऐपतीचं काय? म्हणजे सगळ्या जगाला माहितीये की सौरभची इतकं महागातलं गिफ्ट घेण्याची ऐपत नाहीये. हो, पण त्याला कोणीतरी घेऊच शकतं की नाही? अहो, पण मी कोणत्या तरी अनोळखी माणसाकडनं कसं घेऊ इतकं महागातलं गिफ्ट? ओ राईट. पट्या, तू मला सांगितलंच नाहीस आपण दोघं अनोळखी आहोत ते. मिस अनामिका, मी आजपर्यंत आयुष्यात जेवढ्या गिफ्ट घेतल्यात ना, त्या सगळ्याची एकूण बेरीज केली ना तरी 9,000 रुपयांपेक्षा कमी होते. हात तिच्या एवढंच ना.